अवघड केलाय. महिला मंडळ काय करायचे देवस्थान भाकरी करताना भजन करीत जा ना. काय झालंय का? शिव्या देती मेला माय नशिबी कुठून आला फार त्याला मिळत नव्हती तेव्हा त्याला मिस कॉल देऊन रिंगा द्यायचा. काय भजन करायला झालंय का काय? आणि माणसं म्हणते अवघड आहे. अवघड का असं काय? परमार्थ सोपं आहे, आपले विचार अवघड आहेत. काय होईल बा, काय होईल बा? एक वाक्य सांगू तुम्हाला महाराज, काही नित्यनेमाविना अन्न खाय तो श्वान. जो माणूस एकही नियम करीत नाही ना, उठल्या उठल्या आणि एक सांगतो तुम्हाला, तुम्ही उठले ड्युटीवरचे माणसं आहेत, उठल्या उठल्या परमार्थ केला तरी चालतो. त्याला काय बा आंघोळ करून गण लावूनच ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे असं काय नाही. मांडी घालून वाचित बस, भावानं वाच. हा म्हणलं बा आंघोळ नाही, अजून चहा घेतला नाही, मग तू झोपायचं टायमाला वाच ना ज्ञानेश्वरी. कामामध्ये काम, कामामध्ये काम. महाराज अधिकार सांग का काय? म्हैशी पुत्रामुखे बोलविणे श्रुती आणि चालविणे भिंती. लई परमार्थ नाही करा. आणि मी सांगितलं एवढाच परमार्थ आहे महाराज. काय लई स्वर्गातही काही नाही. तुम्ही स्वर्ग हे डोक्यातून काढूनच टाका. स्वर्गात काय हे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय? तुम्ही एक विचार करा, माया पुढे बसल्यावर तुम्हाला कशाची आठवण आली का? नाही. मग आपण स्वर्गात आहे सध्या. हा स्वर्ग आहे हो. आनंदाने जगणं हा स्वर्ग आहे. आणि कधी ना ठेवायचा, आपल्याला आनंद लुटता आला तरच दुसऱ्याला देता येईल ना. मी जर तुमच्या पुढे असा उभा राहिलो, रामाला फार त्रास झाला, अवघड झालं रामाचं, तुला काय मुळ्या दुखत तुझं? आपला आनंद आपण लुटायचा महाराज. आणि ह्या जन्मात पाया पडून एक वाक्य सांगतो, पुन्हा जन्माला यायचं नाही, पण आपण मेल्यावर ज्याला कळलं त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे असे श्रीमंत व्हा. रस्त्याने चालताना असं चला, महिला पोरं सर्व्हिसवाले ध्यानात ठेवा. उस्कून दिलेली आई असेल तर ती उद्या घेऊन या, गावाकडं असेल तर ती इकडं घेऊन या. हां, पण आईच्या शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत सेवा कराल ना तर जगातली सगळी तीर्थ तुमच्या घरात राहतील. हां, बायकोचं ऐकून आईला भाकरी घालायचं जरा बंद करा. जिरल सुना आल्या इकडे बंद होशील आणि तिकडे बंद होशील, आला आमच्याकडं चला, आम्ही आहेच मग. या 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 आमचं गॅरेज असं आहे, कोणती गाडी नीट करायला आला. बाकी गाड्यांचं शोरूम कसं असतंय ठरेल असतंय, महेंद्राचं इनोव्हाचं. आमचं ओपन गॅरेज आहे. आंधळे बैरे येडे पोरानं हाणेल, सुनानं दम देईल, कुणी या या रे या रे आमच्याकडे या. पोरानं मस्त जागा. सर्व्हिसवाले त्यानं आई बापाची सेवा तरच काकडा, नाही तर पुढच्या वर्षी नाही केला तरी चालेल. झाले 25 वर्षी. आणि मुलींसाठी एक वाक्य सांगतो, तर थोडं वाईट वाटेल तुम्हाला, जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे, 5-5 शादे एक जणी. फक्त एक वाक्य सांगतो बारीक. हे जे बिचारी आहेत ना, आता हे आपल्या बापासारखे आहेत. पोरीनो 15-20 वर्षापूर्वी मुंबईला जी माणसं आली ना, तिलाही शून्यातून परिस्थितीला आली. कुणाच्या तरी हाताला धरून ती आली, कुणाच्या तरी आधारावर ती आली, आणि घरच्यांनी सुद्धा कुणाच्या तरी आधारावर त्यांना जा. पोरीनो, तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना, तुमचा बाप मुंबईला यायला निघला ना खेड्यातून, तर तुमची आजी 3 दिवस जेवली नव्हती. माहिती आहे तुम्हाला? 20 वर्षापूर्वी मिलिटरीत पोरगा घालायचा तर आईबाप रडत होते. असा भ्रम होता लोकांचा की तो जिवंत येत नाही. पोरगा मुंबईला पाठवला पूर्ण, कुणाची तरी ओळख आहे का अशी, आला म्हणून आला, सांभाळील कोणी. हे बिचारे फुटपाथवर झोपले पोरीनं. हाय त्या कपड्यावर त्यांनी दिवस काढले, रस्त्याच्या कडेला शाल पांघरून त्यांनी दिवस काढले. पण आईबापाच्या इज्जतीसाठी त्यांनी आयुष्य काढलं. लग्न झालं, तुमचा जन्म झाला पोरीनं. आयुष्यामध्ये ह्या बिचाऱ्यांना मुंबईला राहून 2च गोष्टी करता आल्या, मुलाच्या शाळा आणि मुलीचं लग्न. काही करता नाही आलं, काहीच करता नाही आलं, काही करण्यासारखं नव्हतंच. फक्त घरच्यांचं म्हणणं होतं मुलगा मुंबईला आहे. आणि खरं सांग का पोरीनो, तुमच्या आज्यानं आणि आजीनं माझ्या मुलानं मला काही द्यावं ही अपेक्षा शेवटच्या श्वासोश्वासापर्यंत केली नाही. की माझा मुंबईवरून आलेला मुलगा मला साडी आणेल, तिच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही.
त्यानं मला खाऊ आणावा हे तिच्या स्वप्नात सुद्धा आलं नाही. त्यानं सुखी राहावा हेच तिचं स्वप्न होतं. हेच स्वप्न होतं. आणि आज 50% म्हाताऱ्या माणसांच्या भाकरी या सुशिक्षितांनी बंद केल्या महाराज. कुत्र्याला बिस्किट आहेत काही नालायकांच्या, पण बापांना भाकरी नाही. काहीचे कुत्रे गाडीत हिंडा त्यात कुत्र्या संघ. सावध होई बापा काळ लागला मापा, सावध होई बापा काळ लागला से मापा. कशावरून क्षणभंगूर नाही भरवसा, वार सावध थोडा मायाचा, काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे वळसा. नम्र झाल्याचा फायदा बाबाजी आपले सांगितले. दुसरा शब्द आहे, दुसरी भक्ती आहे, डोळ्यानं पाहिजे. हा जरा डेंजर गडी आहे. हे जेवढं आहे ना शरीर, हे 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 याच्यात सगळ्यात डेंजर गडी हा. बरं, हे इतकं डेंजर आहे महाराज, यानं जर एखादी गोष्ट पाहिली तर एवढ्याला कामाला येते. बरं, याचं असं वैशिष्ट्य आहे, याच एवढे आहे का त्या. हे लई डेंजर. हे निघालं फिरायला अख्खं. हा आता बरोबर यानं मला द्या, चांगला असेल तुम्हाला घ्या, पण मी तुमच्या मुलासारखं तुम्हाला बोललंच पाहिजे, तुम्ही आमचं ऐकलं पाहिजे. फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं. मग आता बेवडे जर भाविक येतात आम्ही चोर आहे का. काय झालं, समाजामध्ये मूर्खांना किंमत आल्यामुळं सज्जनाला त्रास झाला. जी माणसं हलकट आहेत ना त्यांना मार्केट आलं महाराज. म्हणजे माळ नाही, गंध नाही, देव नाही, धर्म नाही, कायम डोळे लाल, तांबडी कावेळी झाली त्या नालायकाला. आणि त्यांना मार्केट आलं समाजात. आणि समाजामध्ये 5 लोकांना किंमत आली. जुगार खेळणाराला, दारू पिणाराला, परश्रीगमन करणाराला, हिंसा करणाराला आणि भ्रष्टाचार करणाराला जनता देवच मानायला लागली. त्याचा परिणाम सज्जनाला त्रास झाला. ओवी सांगतो 4थ्या अध्यायातली 3ऱ्या अध्यायातली, अगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडीला आणि दीपा सवे हरपला प्रकाश आहे. एक यादी सांगतो तेवढी नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर पाहत नाही. नीट ऐका. मोराच्या पिसाऱ्यावरच्या डोळ्यानं मोर कधी पाहत नाही. शिळीच्या गळ्याचं सड कधी दूध देत नाही. गायच्या काशेतलं गोचिड कधी दूध पेत नाही. गाळातला बिडूक कधी फुलाचा सुगंध घेत नाही. प्रेताला केलेला मेकअप कधी शोभा देत नाही. मुंडकं नसलेल्या स्त्रीच्या गळ्याला सोनं शोभून दिसत नाही. बांधावरचं येरण कधी मिडीला वापरता येत नाही. दाणे नसणारी बाजरी कधी शेतकऱ्याच्या फायद्याचे नाही. आणि परमार्थ नसणारे घराने कधी समाजाच्या फायद्याचे नाही. ओवी जोडून घेताना 9व्या अध्यायातली, माझी भक्ती विन जळो जियाचे जियाले पण अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. त्यालाच ओवी जोडून घ्या. का लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. त्याला ओवी जोडून घ्या 13व्या अध्यायातली, का मृत्यूचा शृंगारीला का गाढव तीर्थी न्हाणीला. प्रेताला केलेला मेकअप, गाढवाला लावलेला साबण आणि नालायकाला केलेला उपदेश सारखाच अभंगाला सुरुवात. भक्तीची गरज काय इथे आपण आणि अख्ख्या कीर्तनात आपण एवढ्या शब्दाचा अभ्यास करणार आहे. तुम्हाला सुख मिळवायचंय ना, मग सुखी देव आहे. मग देव कुठं आहे, तिथं आहे. कुठं, हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताच येते. मग आपल्याला सुख मिळवायचं असेल तर कोणची गाडी घ्यावं लागेल. बॉम्बाला सगळं देवाची, देवाची. आणि देवाचा पत्ता फक्त कोणाला माहित आहे. बस मिटलं काम. आता शिक जागेवाले तुम्ही. हा, संत भेटतील, पण संत कधी भेटतील आता ऐका नीट. संत कळलाय पाहिजे आणि भेटलाय पाहिजे, दोन्ही गोष्टी आहे. आपल्याला भेटला तरी कळणार नाही आणि कळला तर कळणार तर नाहीच, पण कळला तरी भेटणार नाही. आपण उद्या कोणालाही संत म्हणू. लोक इस्त्री पाहतात, कर्ज पाहत नाहीत. लोक गाडी पाहतात, तिचे हप्ते पाहत नाहीत. लोक बंगल्याचा कलर पाहतात, गवंड्याची उधारी पाहत नाहीत. लोक बायकोचं रूप पाहतात, तिचे गुण पाहत नाही. ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या महाराज. समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतर. जरा
जाऊ देते. समाज हा बाह्यरंगाचा आहे आणि परमार्थ हा अंतरंगाचा आहे. करंट लागला हा. आता आपल्याला काय मिळवायचं? फक्त सुख कशाने मिळेल? संतांना भेटल्याशिवाय नाही. कारण सुखी कोण? मला सगळं देवाचा पत्ता कोणाला माहित? संतांना. प्रश्न संपला. आता देव मिळवायचं साधन आपल्याला का मिळत नाही? ऐका, का मिळत नाही ऐका. जाणकार माणसे तुम्ही फटाफटा उत्तर द्या. आता माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य अर्जुनाचं आहे. माझा रथ युद्धाच्या मध्यभागी नेऊन उभा कर, हे वाक्य कोणाचं आहे? अर्जुनाचं आहे. रथाचं हाकायला कोण आहे? कृष्ण. बोल जा. हाकायला कोण आहे? कृष्ण. लगाम कोणाच्या हातात आहे? देवाच्या. आणि धनुष्याला बाण कोण लावलाय? अर्जुनानं. युद्ध सुरू झालंय? युद्ध सुरू झालंय नाही. आणि अर्जुन रस्त्यात उभा आहे. ऐका नीट आता. आणि त्यावेळेस गीतेतल्या पहिल्या अध्यायातलं पहिल्या श्लोकातलं पहिलं अक्षर कोणाच्या मुखातलं आहे? धृतराष्ट्राच्या आहे. आणि बसलेले माणसं मला सांगा, तिथं देव हजर आहे, अर्जुन हजर आहे, देव हजर आहे, अर्जुन हजर आहे. मग पहिला अक्षर धृतराष्ट्रच का बोलला? तो तर आंधळा होता. मग धृतराष्ट्राने पहिला शब्द काय? धृतराष्ट्र वाच. धृतराष्ट्रच का बोलला? उत्तर ऐका. देव हजर आहे तिथं आहेत, अर्जुन आहे. मग धृतराष्ट्र का बोलला? धृतराष्ट्र आंधळा नव्हता महाराज, विद्वानातला आंधळा होता. ध्यानात ठेवा. बैगडी माणसं, आंधळी माणसं हुशार असतात. माणसांच्या मेखा सांगून ठेवतो तुम्हाला. जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो त्याला शंका कमी असतात. हो, ज्या माणसाचं हे अंतर 6 बोटापेक्षा कमी असतं, सगळ्यात गद्दार माणूस, त्याला आखूड मानाचं म्हणतात. आणि जो माणूस कमी बोलतो ना, कमी, सगळ्यात धोकादायक माणूस, त्याला कंसात मुक्या माझाचं म्हणायचं, शेट डेंजर. आणि जी माणसं जास्त बोलतात ती आतून बाहेरून निर्मळ असतात. ध्यानात ठेवायचं. त्यातले मेख आहे माणसाच्या. आणि जी माणसं आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं आपल्या गैरहजेरीत आपल्याला नाव ठेवतात. ववी त्याला 13 वेळा देतली, ववी त्याला 13 वेळा देतली. स्वकीर्ती कहाणी न ऐकावी आणि पूज्यता डोळा न देखावी. ऐका नीट आता. धृतराष्ट्राचं पहिलं वाक्य आहे काय? ऐका. माझे पंडूचे लढायला गेलेत, काय करतात बघ. त्याला माहित होतं युद्ध होणार नाही, हुशार होता. आणि धृतराष्ट्राने गीतेच्या पहिल्या अध्यायात पहिला श्लोक वापरलाय. फक्त पहिला शब्द आहे धर्मक्षेत्रे आणि नंतर कुरुक्षेत्रे. काकड्याच्या सांगतेला पहिला शब्द सांगून ठेवतो. अख्खी गीता कधी पाठ करू नका, अजिबात पाठ करायची नाही गीता. फक्त पहिला शब्द पाठ करा, आयुष्य संपलं. पहिला शब्द पाठ करा गीतेतला. काय शब्द पहिला? गीतेतला पहिला शब्द काय? धर्मक्षेत्री. धर्मक्षेत्री. मग पहिलं काय करा? बोला पटकन. पहिलं काय करा? धर्म टिकवा. आणि आज काय बुडाला? धर्म बुडाल्यावर जग सुधरलंच कसं? आणि तुम्ही आणि म्या काय बुडावलाय? चांगला वाजवतो पण गण लावित नाही, चांगला गातो पण माळ घालीत नाही, मग आग लावितो का त्या परमार्थाला? काही माणसं म्हणले तो फार सुंदर गातो पण क्वार्टर हाणतो, आग लावतो या भागनाला. काय आग लावतो त्याला? जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्य काय? त्याचा काय उपयोग? एक वेळेस माणूस हलकट असला तरी चालेल, पण चांगला असून हलकट वागणारा नसावा. ओरिजिनल हलकट असलं तर चालेल. त्याला 13 त्यातली ओवी आहे. नवलंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाच. ऐका नीट. मग सुखी का नाही? मग त्यावेळेस पहिलं क्षेत्र आहे धर्मक्षेत्र आहे. आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुःशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा आणि पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती. द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज
कर्णानं डिरिंगच केली तीन. वा वा हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही ते म्हणते, "हो, नको तू तीनदा नको एकदाच बराय." लोकांना माणसं पुढे गेलेली चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं. काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का, मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काच मोठे लोक लई चित्र होते महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बरबाद कशामुळे झाला. हे कशाने बरबाद झाला सांगते ना, ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कुळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली. मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं, भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तुम्हाला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्यात बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसतो. वाक्य नीट आहे का. मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू. जो बायकोनं हल्लाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो. अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाशी काय व्हायला लागला. तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हरण वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हरण वाजवलं, जो मला त्रास झाला, दीर्घ लय पुरुषार्थ झाला का. नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का, मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का. येड्यांच्या काय नाही लागत. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणतं ती मागून खिचड्डी फाटेल. पुढच्या लावून तो फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन. आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला. त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शा दिली. अहो ती याडाचे, तू पुढे जाय. त्याच्या काय नाही लागत. आणि एक ध्यानात ठेवा महाराज. अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा. बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागलं नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाठ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा. विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार ठेवलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंमत. काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो. पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा. तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा ना. असा फोटो आला. शेजारची म्हणली काल भेटला गेला. मी गेला. काय करतो त्याला महाराज.
हे विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली? वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली. बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईन.